Cancer Healer Center, a new beginning. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस। IAS महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप खडसेंनी केला होता। एकनाथ खडसेंनी माझ्या मूळ व्हिडिओचा राजकीय हेतूने विपर्यास केला। खडसेंनी महाजनांबाबत केलेलं बदनामीकारक वक्तव्य माझ्या व्हिडिओत नाही। अनिल थत्ते यांची प्रतिक्रिया। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता। मुख्यमंत्री मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभारावर काय कारवाई करणार याकडे लक्ष। मंगेशकर कुटुंबियांची आज पत्रकार परिषद। पंडित दीनानाथ मंगेशकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा होणार। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर बोलणार का याकडे लक्ष। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। प्रशासनाला कारवाईचे आदेश। 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधी उल्लेख। रायगडनंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे अजित पवार यांचं नाव असून देखील भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यानं शिंदे नाराज। सूत्रांची माहिती, बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही। शिंदेंची प्रतिक्रिया। फुले चित्रपटाच्या वादाबद्दल फडणवीस का बोलत नाहीत? संजय राऊत यांचा सवाल। तर संजय राऊतांच्या मनातला जातीवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही। चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत। चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा। मागे लागून सत्तेत आले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नाही। पाटील यांची टीका। आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये। आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही। संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार। मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत 100% पूर्ण होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास। राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसात नवीन पॉलिसी। त्यावेळी टोलबाबत तुमची काही तक्रार असणार नाही। नितीन गडकरी यांचं वक्तव्य। पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील गावठाण पाड्यामध्ये अखेर पाणी पोहोचलं। TV9 मराठीच्या बातमीनंतर तहसीलदारांची गावाला भेट। बोरवेल दुरुस्ती करून प्रशासनानं विहिरीत पाणी सोडलं। नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर। येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये निर्णय घेऊन पाडकाम सुरू करणार। पुण्यातील सय्यदनगर भागामध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी धिंड काढली। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान अशी या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्याचं आव्हान। भांडूपमध्ये कुख्यात गुंड झिया अन्सारीचा नवा कारनामा। गुंडाकडून गुन्ह्यांची कलम लिहिलेला केक कापत वाढदिवस साजरा। गुन्ह्यांची कलम लिहिलेला केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचं पॅनल एकत्र। भाजपच्या सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला काँग्रेसच्या दिलीप माने यांचा पाठिंबा, तर भाजपचेच सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता। Cancer Healer Center, a new beginning.